नमस्कार मंडळी, मी शेखर. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. निघालोय आपल्या रोजच्या दिशेने. समोर बघताय हिवसाळा चालू आहे. आज तर तुफान पाऊस पडलाय सकाळपासून. म्हणजे असं तर वाटतच नाहीये की हिवाळा आहे. फुल पावसाळ्याचा सीझन चालू असल्यासारखं झालेलं आहे वातावरण. काय हे बघा, हाय कानावरती मोबाईल लावलाय, सिग्नल बंद आहे. हे असे भीक मागे चाले. सकाळी सकाळी भीक मागे डोकं फिरवत. पाऊस पण असा साधा सुद्धा नाही झालाय. फुल धान 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 पाऊस पडलाय. मी 2 दिवसापूर्वी जेव्हा पाऊस झाला, त्यानंतर आता नंतरचे 2 दिवस पावसाळीच वातावरण होतं, तेव्हा मी ओपन हुड गाडीमध्ये माल भरला होता माझा. तो खोपोलीवरून तो माल मुंबईला डिलिव्हर होणार होता दुसऱ्या दिवशी. त्यामुळे ड्रायव्हरने रात्री गाडी माल भरून पनवेलला पार्क केली होती. तर ती गाडी ओपन हुड असल्यामुळे पाऊस पडेल, तो माल भिजेल ह्या गोष्टीने मला भरपूर टेन्शन. मी त्याला 10 वेळा फोन केले की बाबा असं कर तसं कर, माल भिजला नाही पाहिजे, माल भिजला तर असं नुकसान होईल, माल भिजेल. तर ह्याच्यामध्ये मी त्याला म्हणजे मला टेन्शन आलं होतं. गाईज विचार करा, शेतकरी हा असा माणूस आहे जो आपली पूर्ण माल प्रॉपर्टी जी काय आहे ती पूर्णपणे निसर्गाच्या भरोशावर सोडलेली असते त्यांनी. तर यार, माझा माल एका दिवसाने भिजेल म्हणून मला एवढं टेन्शन आलं होतं. तर त्यांना तर 12 महिने टेन्शन असतं. तर आज पण पाऊस पडलाय, किती जणांचं नुकसान झालं असेल काय माहिती. अवघड आहे. येस, कुठे जायचं याला. इंडिकेटर एक साईड राईट साईडचा तुटलेला आहे. मागे बघत बघत राईट मारत आहे. निसर्गाची मजा घेत आहे. यस, या आइए आपका इंतजार था. कुठे येतं एवढा कॉन्फिडन्स. माउंटेन ड्यू पिऊत असतील डर के आगे जीत आहे पक्का. बाई, हेल्मेट डोक्यावर घ्या. हा पक्षी बघा, मस्त अभयारण्य उडणारा पक्षी. जसा खुला असतो तसा हा हायवेवरती खुला आहे. ना हेल्मेट घातले ना आरशे आहेत. फिरतोय मस्त. जर
अचानक असा पाऊस पडला तर गाड्या कायम स्लो चालाव्यात. कारण की काय होतं, अशामुळे ना गाड्यांना ग्रीप भेटत नाही. ग्रीप भेटल्या नाहीमुळं ते गाड्या स्किट करतात. मोस्टली हा प्रॉब्लेम बाईकर्सना जास्त येतो. कारण की आता भरपूर दिवस झाले पाऊस पडला नाही, त्यामुळे रस्त्यावरती धूळ साचलेली असते. सगळं निर्माण धुळीमुळे सगळं रस्ते जे असतात ते धुळीमुळे सगळे लेअर चढलेली असते. अशा वेळेस पाऊस पडला तर तो रस्ता निसरडा होतो. त्या निसरड्या रस्त्यावरून जर गाडी आपण चालवली आणि ती जर स्किड झाली तर त्यामुळे दुर्घटना मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे असा जर अचानक पाऊस पडला तर मोस्टली ह्या गाड्या हळूच न्याव्यात. कारण की त्या स्लिप होण्याच्या खूप शक्यता असतात. पाऊस जेव्हा खूप पडतो म्हणजे कंटिन्यू 15-20 दिवस पडतो, त्याच्यानंतर रस्ता काय होतो, रस्ता क्लिअर होऊन जातो पावसामुळे. त्यामुळे रस्त्याला ग्रीप भेटायला सुरुवात होते. त्यामुळे असं म्हणतात की जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा गाड्या कायम स्लो चालाव्यात, तर गाड्या स्लिप होत नाहीत. ओ येस, गाडी खाली गेलेली आहे. बाबा बाबा बाबा, कशी गेली गाडी खाली. रेकॉर्ड झालं आहे की नाही माहीत नाही, पण गाडी पूर्ण खाली गेलेली आहे. त्याच्यावर जो कंटेनर लोडेड होता तो केबिनवरती आदळून बाजूला पडलेलं आहे. केबिनचं चांगलंच नुकसान झालेलं आहे. काय माहिती ड्रायव्हर आहे व्यवस्थित का नाही, व्यवस्थित असावा. हे जे मी बोलत होतो आता आपण काहीच मिनिटापूर्वी, रस्ता निसरडा होतो पावसामुळे, तर त्याचं हे असं एक उदाहरण. असंच काहीतरी गाडी स्किड झालेली आहे, ती स्लिप होऊन गाडी खड्ड्यात गेलेली आहे. त्यामुळे गाईज या गोष्टी फॉलो करा. मी तो करतोच. हे बघा हाय, अरे बाबा सिग्नल दे. काय तू बघताय का, शामिल व्हा ग्रुपचे सदस्य, यांचं जंगी स्वागत. माउंटेन ड्यू पिऊन रस्त्यावर उतरलेले हे आपले सभासद. डर के आगे जीत है ही यांची टॅगलाईन. आणि येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण, असे हे कार्यकर्ते सुसाट सुटलेले आहेत. अजून एक गाडी राईट साईडला, रेकॉर्ड झालं की नाही माहीत नाही, अजून एक गाडी राईट साईडला पडलेली आहे. पावसाळ्यात पहिला पावसाळा, हा पहिला पावसाळा नाही म्हणता येणार, हा अवकाळी पाऊस आहे. पण तरी पण हा भरपूर जवळजवळ 2 महिन्यानंतर हा पहिला पाऊस आहे. त्यात झालेला अजून एक दुसरा इन्सिडेंट. बाजूला गाडी पडलेली आहे आडवी होऊन, ती पण स्लिप झालेली, स्किट होऊन पडलेली आहे. हळू चालवा गाड्या, हळू चालवा. काही फरक नाही पडणार. जास्तीत जास्त तुम्ही हळू गेल्यानंतर 10 ते 15 मिनटंच तुमच्या डिस्टन्समध्ये फरक पडणार आहे, वेळेत फरक पडणार आहे. तो 10-15 मिनटाचा जो लेट आहे तो परवडेल, पण हे असं काहीतरी होऊन बसलं तर ते कितीला परवडेल. त्यामुळे गाड्या सावकाश चालवा. आपला जीव स्वतःसाठी महत्त्वाचा जरी वाटत नसला तुम्हाला, तरी आपल्या घरच्यांसाठी, आपल्या जे जीवलग आहेत त्यांच्यासाठी तुमचा जीव अनमोल आहे. त्यामुळे प्लीज गाईज अशा काही गोष्टी करू नका. चला मंडळी, तर आता आपण अशा आजच्या पावसाळी वातावरणातल्या प्रवासात या एपिसोडचा, या भागाचा, या व्हिडिओचा एंड करू. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबचं बटन दाबा.
जेणेकरून माझा उत्साह अजून वाढेल आणि मी अजून नवीन व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येऊ शकेन. तर स्वस्थ रहा, मस्त रहा, काळजी घ्या आपल्या जीवलगांची. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि या ठिकाणी मी जाहीर करतो की ही जी सभा आहे, सभा म्हणजे व्हिडिओ, तर आपली ही सभा इथेच मी संपन्न झाली असे घोषित करून इथेच थांबतो. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.